जण करतात, पोहे होतात. सोडून साहेब तुमच्या वगैरे बघ धरलंय म्हणजे सगळे, पण त्यांचं नाव कळालंय म्हणून महाराज तर आहेच, ते सांगतीलच. पण काय करावं लागणार तुम्हाला हे सांगतो. जेव्हा पालखी फाट्यावर येईल ना, सर्वांनी सकाळच्याच वेळेला येते 8 वाजता. लवकर उठून, जास्त नाही, आपलं 2-5 भाकरी करा, त्याच्यावर पिठलं चटणी. आता तुम्ही ऐकलंय का, तुम्ही ऐकलंय ना, तसं तुमच्याकडे पत्र बी येणार आहे. पण आता सर्व घरी नाही जात, व्हॉट्सअपवर ग्रुपवर जाईल आणि सर्वांनी आपापलं घेऊन त्याची गोळा करत बसायची नाही ना, फक्त सूचना करायची आणि सर्वांनी ती शिवजरी घेऊन आपल्या हाताने तिथे खाणाऱ्या वारकऱ्याला द्यायची. आमके दिंडीला द्यायची, तमके दिंडीला द्यायची असं काही नाही. मोगम जे वारकरी नाटक ज्याच्या वाट्याला ज्याच्या भाग्यात असेल त्याला ते द्यायचं. म्हणजे अशी पद्धत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातली, तुकाराम महाराजांच्या सोहळ्यातली. आपल्याला त्याची कल्पना नाही म्हणून हा भाग सांगितला. आपल्या इकडं परिसरामध्ये वैकुंठ शिवानंद भाऊ, भगवान बाबा, नारायण बाबांची जे नारळी सप्ताह होतात अशीच पद्धती. भाकरी आपल्या देवगडला काही माधुकरी तसं सोहळ्या करता. आता ते नगरपासून तर करमाळ्यापर्यंत आमचे ते गोविंद महाराज शिंदे त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी तुम्हाला सकाळी न्यायरीला सगळ्या सोहळ्याला भाकरी मिळतील, दुपारी भाकरी मिळतील आणि संध्याकाळी सुद्धा जेवढं आमच्यापर्यंत त्या परिसरामध्ये सांगता येईल कीर्तनामधून सगळे लोक त्या ठिकाणी येणार आणि त्या निमित्ताने लोक दर्शनाला येणार ना. मग गोळा केले की इकडंच बसतील घरी, गोळा नाही करायचं, फक्त त्यांना सांगायचं एकदा तुम्ही वळण लावा, यावर्षी तुम्हाला घरोघर फिरावं लागणार आहे. आणि एकदा ते वळण पडलं की पालखी यायची, गावात बोर्ड लावला आणि तिथं आपलं थोडंसं एक स्वागत कमान आणि छोटासा मंडप, आपला एक पट पालखी करता एक टेबल, बस स्वागत करायचं आपला हार घालून. तास अर्धा त्या ठिकाणी विश्रांती करता थांबणार. नाश्ता झाला की पुढं घोडेगावचे ना, घोडेगावला दुपार. तर हा भाग आपण लक्षामध्ये घ्यावा. म्हणून आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पुण्यवान अशा भूमीतले आहोत. नेवाशाने जगामध्ये अद्वितीय असा ग्रंथ दिला, 56 भाषेचा केला शे गौरव. आणि अशा गौरवशाली असणाऱ्या ग्रंथाची पालखी म्हणून पालखीमध्ये या वर्षीपासून भजनही सुरू झालं. जसं वेगवेगळ्या भागामध्ये नामदेव जनाबाई भजन, मुक्ताबाईंचं भजन, निवृत्तीनाथांचं भजन, तसं ज्ञानेश्वरीचं भजन सुद्धा झालं पाहिजे म्हणजे एक एक विशेष म्हणायचं. आणि पाठीमागे सर्व भाविकांनी टाळी वाजवून ते हे माय ज्ञानेश्वरी, फक्त एवढंच म्हणायचं, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, असं ज्ञानेश्वरीचं भजन करायचं. आणि आपल्या शैलीला पूर्णविराम ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्मानंद ब्रह्मानंद गीतार्थ सागरो, गीतार्थ सागरो, ब्रह्मानंद ब्रह्मज्ञानाने होमती, ब्रह्मज्ञानाने होमती, परिसरामध्ये या पद्धतीने भजनाच्या कीर्तनाच्या शेवटी असं ज्ञानेश्वरीचं भजन करून आपलं भजन किंवा कीर्तन आता पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा, निवृत्तीनाथाचं भजन होतं, मुक्ताबाईंचं भजन त्या परिसरामध्ये होतं. आपण नेवाशाच्या परिसरामध्ये आहोत. जसं पैठणला गेले भानुदास, शेखनाथ, पंढरपूरला नामदेव जनाबाई, त्या संतांच्या